ओके, तर आता बघा, आपण बघितलं की न्यूमरोलॉजी मध्ये नेम न्यूमरोलॉजीला किती महत्व दिलेलं आहे. हा, तर नेम न्यूमरोलॉजी म्हणजे थोडक्यात नावाने की तुमच्या नावाचे जे व्हायब्रेशन्स आहे, नावाचे व्हायब्रेशन्स, त्यावरून नावाचे व्हायब्रेशन्स म्हणजे इन द सेन्स काय, तर त्या व्यक्तीच्या नावामध्ये जी ऊर्जा असते, त्याचा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं यश, करिअर, त्याचे नातेसंबंध कसे असू शकतात आणि त्याच्या जीवनातील काय चढ उतार असणार आहे हे आपण समजून घ्यायला नेम न्यूमरोलॉजी हे खूप महत्वाचं ठरत असतं. तर पण हे करत असताना प्रत्येक नंबर, प्रत्येक अल्फाबेटला एक नंबर दिला गेलेला आहे. जसं आपण जन्मतारीख ही नंबर वरून बघितली की पर्टिक्युलर नंबर त्या व्यक्तीच्या आयुष्यात किती इम्पॉर्टन्स आहे, किंवा तो नसण्याने सुद्धा काय प्रॉब्लेम होतो आणि असण्याने सुद्धा काय प्रॉब्लेम होतो. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीच्या नावामध्ये जे जे अल्फाबेट्स आलेले त्याचे व्हायब्रेशन्सने त्या व्यक्तीचं, त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कळत असते थोडक्यात. हं? तर यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे नेम न्यूमरोलॉजी का महत्वाची, तर व्यक्तिमत्व समजतं, करिअर, व्यवसायासाठी योग्य नाव निवडता येत असतं. त्यानंतर आता बघा, याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे पिक्चरचे नाव. जसे मी सांगितलं की गोलमाल नावाचा पिक्चर, गोलमाल झाला, पद्मावत झाला, त्यानंतर आता वेलकम, असे काही मूवीज आहे यांच्यामध्ये खास स्पेलिंग जे, किंवा जे कपूर फॅमिली जे मूवीज बनवतात त्यांच्या नावामध्ये तर प्रत्येकात चेंज असतात. प्रत्येक सिंगम नावामध्ये सुद्धा चेंज दिलाय त्यांनी. हे थोडे थोडे स्पेलिंग मध्ये चेंज केल्याबरोबर त्यांची जो आपण बघतो की त्यांचे सक्सेस पाथ जर तुम्ही बघाल तर गॅरंटेड हे लोकांनी नेम न्यूमरोलॉजी थ्रू त्यांचे नाव चेंज करून घेतलेले. असे कितीतरी ऍक्टर्स लोक ज्यांनी त्यांचे नाव चेंज केले. उच्चार सेम असणारे पण नावामध्ये जो स्पेलिंग आहे त्यामध्ये बदल केला. याचं एक सेशन मी ऑलरेडी मोबाईल न्यूमरोलॉजी मध्ये पण घेतलंय. पण आता इथे आपण नियम न्यूमरोलॉजी बघू की करिअर निवडताना दुकानाचे नाव किंवा त्यांची प्रसिद्धीसाठी मदत होते, किंवा ब्रँड, एक कंपन्या, दुकानाचे नाव, युट्यूब चॅनलला, हे खास करून लोक त्यांच्या नावामध्ये हलकासा बदल करतात. ओके. आणि प्लस त्याचे रेमेडीज पण असतात की नावामध्ये जर काही चूक झालेली, उच्चार करताना नंबर्स व्हायब्रेशन्स कमी मिळत असतील तर त्यामध्ये आपण हलका बदल करतो, एखाद्या स्पेलिंगचा म्हणजे एखाद्या अल्फाबेटचा बदल करून आपण त्याच्यामध्ये रेमेडीज ऍड करू शकतो, वेगवेगळे दोष असतील ते काढू शकतो. हा, तर न्यूमरोलॉजी अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकाला एक विशिष्ट संख्या दिलेली आहे. आणि सर्वात लोकप्रिय जी आहे ती कॅल्डियन नावाने, काही लोक त्याला चॅल्डियन पण म्हणतात, पण आपण आता कॅल्डियन नावाची खूप जुनी पद्धत आहे. पायथागोरियन तर आहेच, जशी मी सुरुवातीला सांगितलं होतं की पायथागोरियन ही सर्वात बेसिक पद्धत आहे न्यूमरोलॉजी. पण पायथागोरसला रिप्लेस होऊन आता जी चालू आहे सध्या ती आहे कॅल्डियन पद्धत. तर याच्यावरून आपली जी एबीसीडी जी असते पूर्ण ए टू झेड यांना एक पर्टिक्युलर नंबर्स दिले गेलेले आहेत. आणि हे नंबर्स 1 to 9 मध्ये, 1 to 8 मध्येच केले गेलेले आहेत. 9 नंबर हा मुद्दामून, 9 नंबरला एवढी स्ट्रॉंग एनर्जी आहे, एवढी स्ट्रॉंग व्हायब्रेशन्स आहे, त्यामुळे 9 नंबर शक्यतो वापरत नसतात. पायथागोरस थेरम मध्ये, सॉरी, पायथागोरियन न्यूमरोलॉजी सिस्टीम मध्ये 9 नंबर वापरलाय. 9 नंबर पर्यंत ए टू झेड अल्फाबेट्स यूज केले. पण कॅल्डियन मेथड मध्ये फक्त 1 to 8 नंबर्स असतात. तर तुम्हाला आता एक चार्ट येईल, हा चार्ट तुम्ही याचा फोटो काढून घ्या किंवा हा चार्ट तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. हा, तर हा चार्ट बघा, एक नंबरला कुठले कुठले अल्फाबेट्स दिले, तर AIJQY हे नंबर्स दिले गेलेत. 2 नंबर साठी कुठले दिले गेले, BKR. 3 नंबर साठी कुठले दिले गेले आहे, तर CGLS. 4 नंबर साठी DMT. 5 नंबर साठी EHNX. आणि 6 नंबरला UVW. 7 नंबरला O आणि Z. आणि 8 नंबरला F आणि P. हा, आता 9 नंबर हा पवित्र अंक समजला गेलेला आहे कॅल्डियन मेथड मध्ये, म्हणून त्याला विशेष नंबर दिला गेला, म्हणून तो टुवर्ड्स द कम्प्लिशन असं म्हटलं गेलेलं आहे, त्यामुळे त्याला अंक दिलेला नाही. हा, तर हे याचा तुम्ही फोटो काढून घ्या किंवा लिहून घ्या. आता आपण या नंबर्स वरून, म्हणजे हे अल्फाबेट्स वरून आपल्याला जे अंक दिलेले त्याच्यावरून आपण आता नाव बघायचे एक्झाम्पल म्हणून. जाऊ पुढे. हो. ओके. हो. तर आता बघा, एक फॉर एक्झाम्पल आपण बघू की नेम नंबर कसा काढायचा. तर आता नेम नंबर समजा फॉर एक्झाम्पल पद्मा नाव दिलंय, PADMA. ओके. तर पद्मा नावाप्रमाणे आपण मागचा चार्ट जर बघितला, किंवा मी आता इथे साईडला करून ठेवलेले की P अंकाला आपण 8 नंबर दिला, A अंकाला आपण 1 नंबर दिला, D ला 4 नंबर, M ला 4 नंबर आणि
परत ए ला 1 नंबर दिला. तर यांची सर्वांची म्हणजे फॉर एक्झाम्पल पद्मा नावाची जे पद्माच्या अल्फाबेट्सला जे अंक आले ते कुठले कुठले आले, 8 + 1 + 4 + 4 + 1. यांची पद्मा जसं स्पेलिंग तयार झाले तसंच यांची पण आपण टोटल केली की 8 + 1 + 4 + 4 + 1. तर हा नंबर आला 18 नंबर. पण आता 18 नंबर हा 2 डिजिट नंबर आहे, मग याला आपण 1 नंबर मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे सिंगल नंबर डिजिट मध्ये कन्वर्ट करायचं. जसं आपण जन्मांक काढला, मूलांक भाग्यांक काढला, यांना आपण कसे 2 डिजिट नंबर आले त्यांना आपण परत सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट केलं. सेम इकडे पण आता जो काही नंबर तुम्हाला मिळेल त्याप्रमाणे आपण तो सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करायचा. आणि मग त्यावरून नेम नंबर मिळाला 9 नंबर. मग पद्मा नावाची व्यक्ती आहे, तिच्या नेम नंबर किती आला, 9 नंबर. ओके. आता योगायोगाने पण माझी जन्मतारीख 15/2/81 आली, ती पण माझा भाग्यांक पण 9 नंबरवर आला आणि माझा नेम नंबर पण 9 नंबरला आला. मग माझे अग्रेशन वाढत गेले. म्हणजे 9 नंबर हा कोण आहे, तर विशेष नंबर जरी असेल तरी तो थोडासा अग्रेसिव्ह होऊन जातो किंवा तो जरा फायटिंग डॅशिंग मध्ये येऊन लागतो. मग तो तर मला चांगला नाहीये. मग मी थोडेसे माझ्या नावामध्ये बदल केले. आणि पण माझे बाय डॉक्युमेंट्स, आता तुम्ही म्हणाल मॅडम आपले जन्म नाव किंवा आपले डॉक्युमेंट्सवर, जन्म दाखल्यावर, आपल्या मार्कशीट्सवर, आपल्यावर तर ते जे नाव जे शाळेमध्ये टाकले गेले तेच फॉलो झाले, तेच कंटिन्यू झाले. मग आता बदलण्याची गरज आहे का? तेव्हा आता बदलायचं तर तुम्हाला किती मोठी प्रोसेस करावी लागेल, ऍफिडेव्हिट करावी लागेल किंवा कोर्ट लिगल थ्रू तुम्हाला एक नाव चेंज करण्याचा दाखला द्यावा लागेल आणि तो प्रत्येक ठिकाणी द्यावा लागेल. मग गरज आहे का? तर गरज आहे इन द सेन्स की रेमेडी आपण त्यावर शोधायच्या, की आता पद्मा नाव आहे तर पद्मा नाव माझं रॅन्डम नाव, म्हणजे बोली भाषेत मी पद्मा नाव सांगते, एवढं पद्मश्री सांगण्यापेक्षा मी पद्मा नाव केलं की 9 नंबरला व्हायब्रेशन्स आहेत. पण श्री ऍड केल्याने अजून 2 नंबरवर व्हायब्रेशन आले. आता तुमच्या ग्रेड, आता एखादा क्लायंट आला तुमच्याकडे तर त्या व्यक्तीला कोणत्या नंबरची व्हायब्रेशन पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याला त्याचे नावावर जायचं, म्हणजे त्याचा नेम नंबरवर जायचं. तर कळला पद्मा नावाचा नेम नंबर आपण कसा काढला? तर तुम्हाला जो चार्ट दिलाय कॅलियन चार्ट आहे, त्याच्यावरून आपण सर्व अंक, सर्व अल्फाबेटची बेरीज करणार आहे आणि सिंगल डिजिट मध्ये त्या नंबरला कन्वर्ट करणार आहे. मग आता बघा की आता या नंबर 9 नंबरचं आता मागे मी तुम्हाला ऑलरेडी प्रत्येक नंबरचे थ्रेड्स दिलेले आहेत. मागच्या लेक्चर नंबर 2 ला दिले, 3 ला दिले. 1 नंबर पासूनच आपण नंबरचे थ्रेड्स बघितले की 1 नंबर असलेली व्यक्ती काय करू शकते. तर 1 नंबरची व्यक्तीला नेतृत्व करणारी, आत्मविश्वास, स्वतंत्र विचार करणारी असते. पण तिला योग्य क्षेत्र तिचं कुठे, तर ती प्रशासन डिपार्टमेंट, प्रशासनामध्ये ती चांगलं करणारी, प्लस तिला ती प्रशासन क्षेत्रात चांगली जाईल, व्यवसाय, राजकारण, बिझनेस मध्ये ती चांगलं काम करणारी. 2 नंबरवाला जिचा नेम नंबर 2 आला तर ती व्यक्ती कशी असणारी, भावनिक असेल, सहकार्य करणारी, संवेदनशील असणारी. तिला योग्य क्षेत्र कुठलं असणार आहे, तर कुठल्या पण कला फील्डमध्ये, जेवढे आर्ट रिलेटेड असतील फील्ड, आर्ट्सचे जेवढे पण फील्ड तेवढ्यात ती एकदम एक्सपर्ट, किंवा ती काउन्सिलर म्हणून चांगलं करू शकते. मग मेडिकल फील्डमध्ये 2 नंबरवाले चांगले, टीचिंग फील्डमध्ये 2 नंबरवाले चांगलं करणारे. त्यानंतर त्यांना ऍज अ काउन्सिलर क्लासेसमध्ये असणार असेल किंवा तिला ज्योतिषामध्ये ती जाणार असेल तरी तिचं म्हणणं तिला पटवून द्यायचंय आणि समोरच्याला समाधान मिळेल एवढी कपॅसिटी 2 नंबरमध्ये असते. त्यामुळे शक्यतो 2 नंबरवर व्हायब्रेशन्स चांगले असतात. आणि चंद्र येतो त्यामुळे 1 नंबर व्हायब्रेशन, 2 नंबर व्हायब्रेशन, 5 नंबर व्हायब्रेशन, 6 नंबरचे व्हायब्रेशन हे नेहमी चांगले असतात. ओके. 3 नंबरवाला सर्जनशीलता, बोलण्याचा प्रभाव, आनंदी स्वभाव. आणि ते लोक कुठे चांगलं करू शकतात, तर टीचिंग फील्डमध्ये, मीडिया फील्डमध्ये, रायटिंग. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉबवाल्यांना पण मी नेहमी सांगत असते की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबमध्ये एंट्री करायची त्यांनी 3 नंबर घ्यायचा. 3 नंबरचे व्हायब्रेशन्स नेहमी चांगले असतात. गुरु. ओके. 4 नंबरचे बघा, मेहनती असतात, प्रॅक्टिकल विचार करणारे, शिस्तप्रिय असतात, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट या फील्डमध्ये हे लोक चांगलं करतात, म्हणून त्यांनी 4 नंबरचे व्हायब्रेशन्स घ्यायचे. 5 नंबर बघा, कम्युनिकेशन पॉवर चांगली असते, प्रवास, मार्केटिंग स्किल चांगली असते. मग तुम्हाला स्किलमध्ये, सेल्समध्ये छान आहे, मीडिया फील्डमध्ये, डिजिटल वर्क असेल तर त्यांनी 5 नंबर घ्यायचा. त्यानंतर 6 नंबर बघा, प्रेमळ, आकर्षक व्यक्तिमत्व, कला, सौंदर्य. मग यांना फ्रंट ऑफिसर म्हणून, फ्रंट म्हणजे त्यांना जिथे लोकांचा प्रभाव, पॉलिटिशियन लोक हे 6 नंबरच्या व्हायब्रेशनला गेले. ऍक्टिंग मधले, ऍक्टिंग फील्ड मधले यांनी 6 नंबर, किंवा जिथे लोकांशी त्यांचं कम्युनिकेशन असणार आहे ते 6 नंबरचे व्हायब्रेशन्स घेतले तर त्यांना खूप फायदा असतो. मग फॅशन, ब्युटी, इंटेरियर हे तर मी कमी याच्यात लिहिले, पण
6 नंबरचे व्हायब्रेशन्स पण छान असतात. 7 नंबर आध्यात्मिकता, संशोधन वृत्ती, त्यानंतर गूढ विषयाची आवड, अकल्ट सायन्सची आवड असणारे, मग हे हिलिंग मध्ये चांगले करतात, त्यांना रिसर्च अकल्ट मध्ये ते चांगले असतात. मेडिकल फील्डचे लोक पण 7 नंबरच्या व्हायब्रेशन्सवर नेहमी चांगलं काम करणारे असतात. ओके. त्यानंतर सायक्रॅट्रिक्स मध्ये, हिलिंग थेरपी, मेडिकल मध्ये गेलेले लोक, ओके, ओवरा सायन्स मध्ये रेकी असणारे लोक, हे 7 नंबरचे व्हायब्रेशन्सला आले की ते छान काम करू शकतात. 8 नंबरचे कर्मप्रधान, संघर्षातून यश करणारे, व्यवस्थापन क्षमता चांगली, मग हे बिझनेस, फायनान्स, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये चांगले, लिगल वर्क करणारे असतील तर त्यांना चांगलं, वकील असणारे, कोर्ट रिलेटेड असणारे, त्यांना 8 नंबर नेहमी चांगला. 9 नंबरचे ऊर्जा, साहस, समाजसेवा करणारे, मग हे पोलीस फील्डमध्ये, आर्मी, स्पोर्ट्स आणि हिलिंग मध्ये काम करणारे. ओके. तर इथपर्यंत हे 9 नंबरचे आपण थ्रेड्स बघितले. आता तुम्ही म्हणाल की 9 नंबर तर आपण घेतलेलाच नाहीये, मग 9 नंबरची व्हायब्रेशन्स येतात. आता हे आपण 9 नंबर म्हणजे ज्यांची टोटल आपण थ्रेड्स काय घेतोय की ज्या लोकांचे थ्रेड्स 2 नंबर्स येतील आणि कन्वर्ट होऊन 9 नंबर मध्ये जातील त्यांना. तर समाजसेवा इन द सेन्स पॉलिटिक्स वाल्या लोकांना पण 9 नंबर चांगला असतो. तर अंकशास्त्रामध्ये नामांक हा जसा महत्वाचा मानला गेलाय, नामांक म्हणजे नेम नंबर, त्याचप्रमाणे इनर सोल नंबर असतो, इनर सोल किंवा सोल अर्ज नंबर म्हणून हा खूप महत्वाचा मानला जातो. आता बघा, आपण आतापर्यंत किती नंबर्स बघितले, तर आतापर्यंत आपण जन्मांक, त्यानंतर मुलांक म्हणजेच जन्मांक, त्यानंतर भाग्यांक बघितला, त्यानंतर पर्सनल इयर नंबर बघितला, त्यानंतर कुवा नंबर बघितला, आज आपण बघितला नामांक म्हणजे नेम नंबर, अजून आपण एक नंबर बघतोय सोल अर्ज नंबर, आणि नंतर एक बघणारे पर्सनॅलिटी नंबर. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीची ग्रीड काढायची, ग्रीड बघायची असेल तर तुम्हाला एवढे नंबर माहिती पाहिजे. ओके. इथपर्यंत कोणाला काही कळलं नाही असं काही आहे का? समजलंय मॅडम. ओके, व्हेरी गुड. तर आता आपण जाऊ सोल अर्ज नंबरकडे. सोल अर्ज नंबरलाच इनर सोल नंबर म्हणतात, हिलिंग नंबर पण असतो. तर प्रत्येक व्यक्तीच्या नावावर आधारित अतिशय महत्वाचे असे 3 अंक आहेत, ज्यामध्ये हे तिन्ही नंबर आपण A to Z मध्ये कन्वर्ट करणार, A to Z अल्फाबेट्स घेऊन. फक्त त्यामध्ये आता आपण काहींचे वोवेल्स बघणारे आणि काहींचे म्हणजे काय म्हणायचं त्याला, AOIU हे जे आपण व्यंजन आणि म्हणजे A to Z नंबर मधले ते नंबर्स आपण बघणार आहे. हा, एक मिनिट, मी पुढची स्लाइड घेतली ना, मला इंग्लिश मराठीत गडबड करते ना मी. वॉवेल, स्वर आणि व्यंजन हे आपण बघणार आहे. तर सोल अर्ज नंबर काय असतो, तर याला हार्ट डिझायर नंबर म्हणत असतो. हा नंबर तुमच्या नावातील केवळ स्वरांच्या म्हणजे स्वर जे येतात, आता जसं एक्झाम्पल घेऊ की पद्मा नाव आपण बघितलं, तर PADMA असं नाव बघितलं ना, तर पद्मामध्ये 2 वेळा ए आला, ए आला, परत डी नंतरचा ए आला, म्हणजे 2 वेळा ए आला त्या व्यक्तीच्या नावात. मग आपण इनर सोल नंबर काय करत असतो की त्या व्यक्तीच्या नावामध्ये स्वर किती वेळा आले, वोवेल्स किती वेळा आले, त्यांची फक्त आपण टोटल करणार आहे. त्या मूल्यांची बेरीज काढली जाते आणि हे तुमच्या मनातील सुप्त इच्छा, स्वप्ने आणि तुमच्या अंतरात्म्याला काय पाहिजे, म्हणजे आपण म्हणतो ना की तुझ्या एखाद्या व्यक्तीला वरवर तो वेगळा दिसतो पण त्याच्या मनातनं तो अजून वेगळा असतो. 8 नंबरच्या व्यक्तींच्या बाबतीत आपल्याला नेहमी दिसत असतं की 8 नंबरची व्यक्ती खूप स्ट्रिक्ट असते, खूप स्ट्रिक्ट, पण जर त्याचा इनर सोल नंबर चेक केला तर ती व्यक्ती अजून वेगळी असते. किंवा सिंह राशीचे लोक बघा, सिंह राशीचे लोक बघितले की थोडे अग्रेसिव्ह असतात, मेष राशीचे लोक खूप अग्रेसिव्ह असतात. मग त्या केसमध्ये तुम्ही त्यांचं नाव घेऊन त्याचा इनर सोल नंबर काढायचा, कारण हे धनु राशीचे लोक हे बोलता बोलता कधी भांडण करून पडतील, म्हणजे आपल्याला वाटतं अरे आता तर चांगला होता. किंवा मकर राशीचे लोक, मकर राशीच्या लोकांना तुम्हाला ओळखताच येणार नाही की त्याला काय सांगायचंय आणि त्याला काय बोलायचंय. किंवा कन्या राशीचे लोक, मिथुन राशीचे लोक, ह्या राशीचे लोक इतके कन्फ्युज असतात, कन्या आणि मिथुन, की शेवटपर्यंत त्यांना पाहिजे काय आणि मागायचं काय, सांगायचं काय हे त्यांनाच कळत नसतं. कधी हे मागतील, दुसऱ्या मिनिटाला मूड स्विंग होईल, दुसऱ्या मिनिटाला लहर आली, काहीतरी वेगळंच त्यांनी मागितलं. तर अशा केसमध्ये सोबत आपण त्यांची नेम न्यूमरोलॉजी बघायची असते की त्यांच्या नावामध्ये इनर सोल नंबर, की मनात यांना काय घ्यायचंय आणि काय पाहिजे. त्या केसमध्ये आपण सोल अर्ज नंबर म्हणजेच इनर सोल नंबर आणि दुसरा असतो पर्सनॅलिटी नंबर, तो बघायचा. तर इनर सोल नंबर कसा काढायचा बघा, नावातील फक्त आपण वोवेल्स घ्यायचे आणि त्यांची टोटल करायची आणि तो सिंगल डिजिट नंबर येईल, त्यावरून तो तुम्हाला त्याचा एक अजून ऍड होतो, त्याची
त्याच्या पर्सनॅलिटी बद्दल, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती सांगता येते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल राहुल नाव घेतलं की राहुल नावाच्या व्यक्तीला RAHUL असं नाव आलं. मग याच्यात वोवेल्स किती वेळा आले, तर ए आला आणि यू आला. एकला आपण काय नाव दिले बघा. आता वोवेल्स मागचा चार्ट बघितला तुम्ही, तर त्या चार्ट प्रमाणे ए ला आला 1 नंबर. हा फोटो काढून घ्या ए चा. ए ला 1 नंबर दिलाय, ई ला 5 नंबर दिलाय, आय ला आपण 9 नंबर दिलाय, ओ ला 6 नंबर दिलाय आणि यू ला आपण 3 नंबर दिलाय. तर थोडक्यात आता राहुल नावाच्या व्यक्तीची जन्मतारीख जी काही असेल असू द्या, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. पण त्याचं जेव्हा आपण नेम न्यूमरोलॉजीने इनर सोल नंबर बघतो, तर इनर सोल नंबर कुठे येऊन थांबला, 1 आणि 3. 1 आणि 3 ची बेरीज केली 1 + 3, तो आला 4 नंबर. मग आता हा राहुल नावाच्या व्यक्तीला 4 नंबर आलाय. मग 4 नंबर आला म्हणजे तो थोडासा राहूच्या प्रभावात असणार आहे. राहूचा प्रभाव आलेली व्यक्ती कशी असेल, तर ती थोडीशी बाकी लोकांच्या पेक्षा त्याचं वेगळं वागणं असणार आहे, किंवा त्याला काहीतरी वेगळंच इम्प्लिमेंट द्यायचे असतील, किंवा तो मेहनती असणार आहे. तो सहजासहजी दुसऱ्या व्यक्तींवर विश्वासच नाही ठेवणार. तो आधी त्याचं काम करेल आणि मगच तो त्याच्या मनातलं सांगेल. तोपर्यंत तो त्याचे म्हणतो ना आपण पत्ते ओपनच नाही करणार. तो त्याचे पॉइंट्स आधी सांगणार नाही, सर्वांचं ऐकेल आणि मग तो लास्ट मोमेंटला सांगेल हे केलं तर काय असणार आहे. किंवा मीटिंग मध्ये सर्व बाजी तो मारून येणार आहे, की मीटिंग असेल तर त्याला काही पॉइंट सांगणं आणि समोरचं त्याच्यावर इम्प्रेस होणं. किंवा कधी कधी उलट पण होतं, त्याचं ऐकलंच जात नाही, असं पण होतं. कारण 4 नंबर आहे ना, राहूचा नंबर आहे. ओके. तर पर्सनॅलिटी नंबर बघूया. पर्सनॅलिटी नंबर म्हणजे काय, याला स्वप्न क्रमांक म्हणतात. तर हा नंबर त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी, तर हा अंक तुमच्या नावातील व्यंजनांचा. इनर सोल नंबरने आपण वोवेल्स बघतो आणि पर्सनॅलिटी नंबर मध्ये आपण कन्सोनेंट्स म्हणजे व्यंजन बघत असतो. तर त्या व्यंजनांची बेरीज करायची आणि मग त्या व्यक्तीची बाह्य बाजू दर्शवते. मग तो व्यक्ती कसा असेल, त्याला आपण कोणत्या नजरेने बघतो, त्याचं मत आपल्याला म्हणजे आपण त्याच्याबद्दल काय मत तयार करणार आहे हे आपल्याला कळत असतं.